तर या ठिकाणावरून आपल्याला वरती जायचं आहे, तर बघू शकता तुम्ही. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत चांददेवी महालावर, नगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. याआधी पण मी आपला एक ब्लॉग टाकलेला आहे, पण त्यावेळेस मी तुम्हाला काही पूर्ण एक्सप्लोअर करू शकलो नाही. तर चला जास्त वेळ न घेता आपण निघूयात. चल ताई, चल बेटा चल. श्लोकने पण बॅट बॉल घेतलेला. आपण त्या ठिकाणी क्रिकेट खेळणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपल्याला वेळ किती लागणार आहे. 11 किलोमीटर आहे आपल्या घरापासून. 21 मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तर चला जास्त वेळ नाही घेत, चल बेटा. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता वरती चांददेवीचा महाल या डोंगरावरती. तर आपल्याला या ठिकाणावरती जायचं आहे. वरती आता जवळ आलेलो आहोत आपण. पाहू शकता रोड. आता सध्या उसाचा रस प्यायला थांबलेलो आहे. खूप ऊन लागलेले आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे. तसं पाऊस पडला 2-3 दिवस सलग, पण थांबलोय पिऊया उसाचा रस. तर मित्रांनो, या रस प्यायला. हाय गाईस, तर आम्ही चालले चांददेवीच्या महालावर. तर तुम्ही अगर कधी इथं आले तर पुरानगरला आले तर तुम्ही ही जागा विजिट करून जाऊ शकता. खूप मस्त जागा आहे. तर चला मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत चांददेवीच्या महालाच्या ठिकाणी. पाहू शकता तुम्ही, आपण वरती चाललेलो आहे. सर्वांनी घेतलेले आहेत ताईने, पाहू शकता बाबांकडनं. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान व्ह्यू आहे. तर मित्रांनो, म्हणजे नगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून हे ओळखलं जातं चांददेवीचा महाल. 3 मजले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता ताईने करवंद घेतले होते. तर आपण करवंद खाऊयात, या करवंद खायला. तर मित्रांनो, हा पहिला फ्लोर आहे, पाहू शकता. आपलं श्लोक खाली चाललेला आहे. इकडं नाही तिच्या वडिलांची कबर आहे मित्रांनो. ही पाहू शकता एवढी मोठी कबर. तर ही कबर आपण जे नाव घेत आहोत वारंवार चांददेवी, तर ही त्या राणीची कबर आहे. पाहू शकता किती कोरीव काम आहे आणि खूप जुनं पुरातन काळातली ऐतिहासिक वस्तू आहे. तुला कसं वाटलं? खूप छान आहे मित्रांनो. तर तुम्ही नक्की एकदा या ठिकाणी व्हिजिट करा. अजून तुम्हाला खूप काही दाखवायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता पहिला फ्लोअर पाहिलेला आहे. तर आता वरती जाऊयात. या ठिकाणावरून आपण वरती जायचं आहे. ताई तर गेलेली आहे, मी पण चाललेलो आहे. अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. चलो आहोत आता दुसऱ्या मजल्यावर. दम लागला श्लोक? दम लागला तुला? या ठिकाणी बघू शकता फर्स्ट फ्लोअर अशा प्रकारे आहे. ताई पण ब्लॉग बनवत आहे. बॅट बॉल नाही काय बेटा? बॅट मामा भाच्याचं बॉल खेळणं चालू. इथं बॅट बॉल खेळतायत मस्त. तर मित्रांनो, चला आता जाऊयात आपण. कारण की काय झालेलं आहे का, श्लोकची पण तब्येत अचानक बिघडलेली आहे. त्याला थंडी ताप आलेला आहे. तर त्यामुळं मी तुम्हाला पुढचा ब्लॉग जास्त काही एक्सप्लोर करू शकलो नाही. यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. चला आता जाऊया. आता काय जावं तर लागेलच. चल ताई, चल बेटा, आपण दवाखान्यात जाऊ डायरेक्ट. चल. हां मित्रांनो, आपला हा ब्लॉग मी या ठिकाणी सेंड करतो. कारण की आपलं श्लोकची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळं आम्ही त्याला आता घेऊन हॉस्पिटलला चाललेलो आहे. थंडी ताप आला आहे त्याला. तर चला निघतो आता. बरंचसं काय अजून दाखवायचं होतं, पण काही दाखवू शकलो नाही. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. तर आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक शेअर करा.